मंडळी, आपण सध्या सुट्टीमध्ये मुलांसाठी खाऊ ही सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये ऑलरेडी मी 3 एपिसोड अपलोड केलेले आहेत. त्यातलाच हा चौथा भाग आहे. तर तुम्ही ही रेसिपी कुठेही स्किप न करता नक्की बघा. तुम्हाला ही सिरीज कशी वाटते हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर नक्की करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आले असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण आता रेसिपीकडे बघूयात. ही रेसिपी आहे शारला. म्हणजेच ही एक पंजाबी स्टाईलची एक रेसिपी आहे जी जालंधरमध्ये पंजाबमध्ये विशेषतः ही रेसिपी बनवली जाते. त्यासाठी इथे नवीन बटाटे घेतलेले आहेत. हे छोट्या साईजचे आहेत. आता हे तुम्हाला एरवी इतर टाईमला जरी बनवायचे असेल तर आपले रेग्युलर बटाटे उकडून घ्यायचे आणि त्याचे थोडेसे मीडियम साईजचे फोडी करून घ्यायच्यात. तर मी काय केलेलं आहे, ह्या बटाट्यातनं खूप छान धुवून घेतलेले आहेत आणि त्याला कुकरला एक शिट्टी घेऊन घेतलेली आहे आणि त्याचे असे मीडियम साईजचे तुकडे करून घेतले. तर रफली तुकडे करून घेतलेत. त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे, थोडंसं बेसनचं पीठ टाकायचं, तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठ टाका आणि इथे धुतलेली अशी छान चिरलेली किंवा न चिरतासुद्धा मेथी इथं वापरू शकतात. त्याचं पाणी छान नितळून घ्यायचं आहे मेथीचं. चवीनुसार मीठ टाकायचं, तिखट हळद टाकायची, लसूण अद्रक छान ठेचून टाकायचं, जिरं टाकायचं, त्यामध्ये धणे पावडर टाकायची आणि सर्व जिन्नस आहेत ना व्यवस्थित असे एकत्र कालवून घ्यायचे. आवश्यकतेनुसार फक्त थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. आपल्याला काय करायचं, हे जे पिठं आपण टाकलेले आहेत ना त्याचं असं एक हलकंसं कोटिंग आलं पाहिजे या बटाट्यांवरती, कारण की आपल्याला हे बटाटेचे भाग असे पोर्शन करून आहेत ना तळायचे आहेत. तर ते त्याला थोडंसं हलकंसं कोटिंग असलं ना म्हणजे छान असे कुरकुरीत क्रिस्पी होतात. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात, हाताला आहे ना थोडंसं पाणी लावून घेतलं आणि असे छान असे चपटे त्याचे असे टिक्कीच्या आकाराचे वडे केले. तेल व्यवस्थित तापवून घेतलं. लो टू मिडियम आचेवरती आपण हे वडे छान तळून घ्यायचे आहेत. तर छान खरपूस तळून घ्यायचे आहेत. एकदा असे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, काढून ठेवायचे. 2 मिनिट त्याला रेस्ट द्यायची आणि परत थोडंसं वाटीने ना ते प्रेस करायचे आणि पुन्हा एक ना हाय फ्लेमवरती ना फ्राय करून घ्यायचे. डबल फ्राय करायचे आहेत आपल्याला. तर तुम्ही अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये बघू शकतात किती छान असं कुरकुरीत रंग येईपर्यंत मी तळून घेतलेलं आहे आणि पुन्हा डीप फ्राय डबल फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि त्यासोबत आहेत ना मुळ्याच्या पानांची छान अशी तिखट चटणी करतात आणि इमलीचे म्हणजे चिंचेची चटणी करतात. आता इमलीची म्हणजे चिंचेची चटणी आपण जशी गोड आंबट करतो की नाही चटणी इतर वेळेला, तशीच करायची आहे. म्हणजे मुळ्याच्या पानांची चटणीची रेसिपी या रेसिपीच्या शेवटी मी अपलोड केलेली आहे. ती सुद्धा तुम्ही पूर्ण व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा. हे छान असं कॉम्बिनेशन आहे. हे जे शारले आहेत ना ते ब्रेडबरोबर खाल्ले जातात. ब्रेडला असं चटणी, हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी लावतात, मुळ्याचा किस टाकतात त्यावरती आणि ही टिक्की ठेवतात, शारला ठेवतात आणि मग ब्रेडसोबत खातात. तर थंडीच्या दिवसात करतात. हे तुम्ही कधीही बनवू शकतात आपल्या सोयीनुसार. तर ही इथे चटणीसुद्धा बनवलेली आहे. तिथं कॅप्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये याचं सर्व डिटेल्स आहेत, तुम्ही पाहू शकतात. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? छान अशी क्रिस्पी क्रंची अशी वेगळ्या पद्धतीने रेसिपी आहे. ही तुम्ही नक्की बनवून पहा. घरातल्या सर्वांना नक्कीच आवडेल. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला काही वेगळं बदल त्यामध्ये करावंसं वाटलं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात. आणि चिंचेची चटणीसुद्धा इथे दाखवलेली आहे. त्या पद्धतीने इथे चिंचेची चटणी तुम्ही बनवून घेऊ शकतात. तर अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत आपण भेटत राहणार आहोत.